कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन भज जनरंजन यशोदानंदन भज जनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare
श्री श्री हरिनाम संकीर्तन की जय। ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतसी श्रीमद श्री भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद की जय। बीबीटी संस्थापकाचार्य जगद्गुरु शिल प्रभुपाद की जय। समस्त भक्त वृंद की जय। समस्त भक्त वृंद की जय। समस्त भक्त वृंद की जय। श्री गुरु गौरांग की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश श्रीरूपां साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतसे नमः। पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्तकाञ्चन गौरी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वप्रथम आजच्या सत्संग कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित सर्व भक्तांचं मी हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी सेवेसाठी या ठिकाणी मला वैष्णव प्रभू यांनी विशेष आज्ञा आमंत्रण दिलं। त्याचबरोबर वरत प्रभूंचंही मोठं त्यामध्ये योगदान आहे आणि तर या भक्तांचं ही मी विशेष
आभारी आहे. तर आणि विशेष हनुमानपान प्रभू या ठिकाणी आहेत. प्रभूजींचं विशेष आशीर्वाद, माताजी पण या ठिकाणी आहेत. तर यांच्या सर्वांच्या आशीर्वाद, आपणाही सर्वांच्या आशीर्वादानं प्रभुपादांसाठी काही सेवा करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. तर प्रवचनाच्या ह्याच्यामध्येच आपण त्याला अनुसरूनच विषय जो आहे आजच्या प्रवचनाचा असेल. तर आपण याविषयी आपण थोडी चर्चा करूया. भगवान श्रीकृष्ण जेव्हा या भूतलावर त्यांनी आपल्या लीला पूर्ण केल्या आणि लीला पूर्ण करून जेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वधामी निघून गेले, तर त्यावेळी श्रीमद भागवतम लिखाण जेव्हा व्यासदेव करत होते, भगवंतांच्या निर्वाणाचा प्रसंग जेव्हा आपल्या धामाचा, त्यावेळेस एक श्लोक लिखाण केला. कृष्ण स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभिः सह कलो नष्ट दुषामेश पुराणार्को उदिनोदितः. भगवान श्रीकृष्ण जेव्हा कृष्ण स्वधाम उपगते, जेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामी निघून गेले, तेव्हा धर्म ज्ञान आदिभी सह, धर्म आणि ज्ञान जे आहे ते भगवंतांच्या सोबत काय झालं, निघून गेलं. याचा काय अर्थ आहे, कोणी सांगू शकेल? धर्म ज्ञान भगवंतांच्या सोबत निघून गेलं म्हणजे, भगवान निघून गेले म्हणजे काय? एक पहिलं हे समजण्यासारखं आहे की जिथं भगवंतांचं अस्तित्व आहे, भगवंतांचा वास आहे, त्या ठिकाणी धर्म आणि ज्ञान याचा काय आहे, वास आहे. आणि जिथं भगवंतांचं अस्तित्व नाहीये किंवा भगवंत नाहीयेत, तर मग काय परिणाम आहे? भगवान निघून गेले, धर्म ज्ञान आदी बी सह निघून गेले, मग राहिलं काय? अधर्म आणि अज्ञान. तर मग काय राहणार जीवनामध्ये? केवळ अधर्म आणि अज्ञान हेच राहणार. आणि अधर्म आणि अज्ञान याचा परिणाम काय आहे? अधर्म म्हणजे काय? जिथं केवळ पाप कर्मच होतं, होय की नाही? अधर्म म्हणजे जिथं केवळ काय आहे? पापच पाप. आणि अज्ञान म्हणजे ज्ञानाचा पूर्णपणे अभाव आहे, त्यामुळं केवळ दुःखच दुःख. तर जिथं पाप आणि दुःखच केवळ जर असेल, तर त्या ठिकाणी सुख आणि शांती कसं राहू शकेल? मग जसं भगवंत निघून गेले या पृथ्वीवरती, कसं सुख आणि शांती राहील? म्हणून व्यासदेव पुढं वर्णन करतात की कलो नष्ट दृशामेश पुराण अर्क उदिनोदितः. कलियुगातील हा अज्ञान अंधकार नष्ट करण्यासाठी पुराण अर्क, सूर्याप्रमाणे तेजस्वी असा श्रीमद भागवत पुराणाचा काय झालेला आहे? उदय झालेला आहे. तर श्रीमद भागवत महापुराण याला सूर्यासमान उपमा दिलेली आहे. जसं सूर्य प्रकट होण्या अगोदरच अंधकार नष्ट करतो आणि प्रकट झाल्यानंतर जेव्हा पूर्ण प्रकाशमान सूर्य जेव्हा येतो आकाशामध्ये, तेव्हा अंधकाराचं अस्तित्व जे आहे ते राहत नाहीये. तसं हे श्रीमद भागवत पुराण जे आहे हे इतकं पवित्र आहे, याला अमल पुराण म्हटलेलं आहे. चैतन्य महाप्रभू म्हणतात याच्यामध्ये कोणताही मल नाहीये, कोणतंही त्याच्यामध्ये दूषण नाहीये, अतिशय पवित्र असा हा ग्रंथ आहे. तर हे श्रीमद भागवत पुराण हे संपूर्ण समाजाला दृष्टी प्रदान करून देऊ शकतं, असं श्रीमद भागवतम ग्रंथाविषयी म्हटलेलं आहे. आणि आणखीन आपल्या परंपरेतील आचार्य श्री भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, श्रील प्रभुपादांचे गुरु महाराज, हे सुद्धा भागवताची महिमेविषयी त्यांनी म्हटलेलं आहे की या विश्वामधील जेवढं काही साहित्य आहे, जितकं काही साहित्य, भले मग ते भौतिक साहित्य घ्या किंवा आध्यात्मिक साहित्य जरी घेतलं तरीही चालेल, त्यामध्ये
त्यामध्ये वेद, उपनिषद, पुराण, अगदी भगवद्गीता हे ते म्हणतात की या विश्वातील सगळं साहित्य जरी नष्ट झालं आणि एकमेव श्रीमद भागवतम जर शिल्लक राहिलं तरी या जगाचं काही नुकसान नाहीये. तर असं भागवत ग्रंथाविषयी म्हटलेलं आहे. तर म्हणून श्रीमद भागवत ग्रंथ याची महिमा जी आहे ही अगाध महिमा आहे आणि हे भागवतच संपूर्ण विश्वाला तारू शकतं. म्हणून श्रील प्रभुपाद यांनी श्रीमद भागवतम ग्रंथावरती विशेष आपले टिप्पणी जी आहे ती दिलेली आहे आणि या टिप्पणीमध्ये भागवतची महिमा सांगितलेली आहे. आणि हे जर भागवत संपूर्ण जगभरात जर गेलं तर संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये काय लावू शकतं? शांती प्रस्थापित करू शकतं. जे आज शांती प्रस्थापित करण्यासाठी मोठमोठ्या संस्था ज्या आहेत त्या संयुक्त राष्ट्रसंघ त्याची निर्मितीच जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी झालेली होती. परंतु श्रील प्रभुपाद तसं म्हणतात त्याच्याविषयी, संयुक्त राष्ट्रसंघाविषयी, की जगामध्ये केवळ शांती प्रस्थापित करण्यासाठी ह्या संस्था स्थापन झाली, परंतु संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळे झेंडे लागत आहेत. म्हणजे काय होत आहेत? देश विभाजन होत आहेत, एक एक देश वाढून त्यांचे झेंडे तिथे लागत आहेत. मग शांती आहे कुठं? आणि आज आपण बघतोय की आहे का जागतिक शांती कुठं? आज तर संपूर्ण विश्वामध्ये युद्ध, कलह इतका प्रचंड चालू आहे की संपूर्ण जग अशांतीमध्ये आहे, दुःखामध्ये आहे. आज भयानक परिस्थिती सामाजिक आहे. आपण या ठिकाणी आरामात आहोत. आपल्याला त्याची काही झळ नाहीये. आपण केवळ न्यूजमध्ये किंवा टीव्ही मध्ये फक्त पाहतो त्या ठिकाणी काय चाललेलं आहे. पण त्या ठिकाणच्या जे लोक आहेत, जे त्या दुःखाला सामोरं जाऊन ज्या परिस्थितीला, दुःखाला उपभोगतायत, हे करतायत, सोसत आहेत, तर ती किती भयंकर परिस्थिती आज म्हणजे लोकांच्या जीवनामध्ये आहे, आपण कल्पना करू शकत नाहीये. कित्येक म्हणजे ज्याने आयुष्यभर कष्ट करून मोठमोठी घरं, इमारती, बंगले सगळं काही घेतले, फ्लॅट, आणि सगळं काही उद्ध्वस्त बॉम्बद्वारे. फक्त आपण इतकं भयानक युद्ध चालू आहेत, अख्खं देश, राज्य, राष्ट्र एक एक नष्ट, म्हणजे अशा भयानक परिस्थिती होत आहेत. तर हे जीवनाची काही सुद्धा म्हणजे शाश्वती नाहीये, हे अनिश्चित आहे. म्हणून श्रीमद भागवत म्हणतं की पदम पदन्यते पदाम्यतेषाम. हे भौतिक जगतामध्ये पदोपदी दुःख, संघर्ष, संकट आहेत आणि ह्याला आपण नाही टाळू शकत. ते येणारच आहेत. जे दुःख आहेत ते कोणत्याही वाटे आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला हे खूप महत्वाचं आहे की जसं या भौतिक जगाचं स्वरूपच दुःख आले मग शाश्वत सांगितलेलं आहे. तर आपण कितीही सुखाची अपेक्षा केली तरी दुःख जे आहे ते आपला पाठलाग सोडणार नाही. दुःख हे येणारच आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे एवढे. है ना? सुख किती जव म्हणजे किती छोटा आहे, अतिशय छोटा जव असतो. सुख इतकंच आपल्या जीवनामध्ये आहे, परंतु दुःख किती आहे, पर्वत आहे एवढे म्हटलेलं आहे. पर्वत इतकं दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. मग ते दुःख जन्म मृत्यू जरा व्याधी ह्याच्या रूपामध्ये असो किंवा त्रिविध क्लेश आहेत आपल्या जीवनामध्ये, तर या क्लेशाच्या रूपामध्ये अनेक दुःख जीवनामध्ये येत असतात. तर वास्तविक ह्याचा मुख्य उद्देश आहे की या दुःखातून मुक्त होणं, स्वतः मुक्त होणं आणि इतरांनाही दुःखातून मुक्त करणं, ह्यासाठी आपल्याला मनुष्य जीवन प्राप्त झालेलं आहे. भगवंतांची भक्ती करून या जगातील दुःखातून मुक्त होऊन भगवतधामी जे आपलं मूळ निवासस्थान आहे, परमपिता भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणाशी जाणं, हे आपलं काय आहे, मुख्य गंतव्य आहे. तर हे गंतव्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला शास्त्र जे आहे ते आपल्याला काय करतं, दिशा देतं, मार्गदर्शन प्रदान करतं. तर हे शास्त्र आज आपण जेव्हा एकतर आपण ऐकतो
बरोबर. ऐकतो ती पण शास्त्राची वाणीच आहे, म्हणजे ऐकतो ते सुद्धा शास्त्र वाणीच आहे. आणि जे आपण वाचन करतो ग्रंथांच्या द्वारे, तर ते शास्त्र म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, की हे शास्त्र काय आहे ते जाणून घेणं आणि ह्या शास्त्राच्या आधारे जीवनयापन करून त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणं. आणि हा प्रयत्न करत असताना जसं चैतन्य महाप्रभू म्हणतात, की आपल्याला म्हणजे जसं एक मराठीमध्ये एक म्हण आहे, आपल्या संतांचं वाक्य आहे, "जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन." है ना? जे जे आपणाला माहीत आहे ते ते इतरांना सांगावे. आणि कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये आपल्या इस्कॉन संस्थेमध्ये आपलं पण हेच कार्य आहे. चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला ते सांगितले, "जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश, आम्हा आज्ञा है गुरु हैया तारे ही देश." की तुम्ही ज्यांना कुणाला पाहाल त्याला तुम्ही काय करा, कृष्ण उपदेश सांगा. आणि ही माझी आज्ञा आहे, ही माझी काय आहे, आज्ञा आहे. आणि या प्रकारे तुम्ही संपूर्ण जगाचा काय करा, उद्धार करा आणि संपूर्ण जगाचे गुरु व्हा. तर हे भगवंतांनी एक आज्ञा जे आहे ते आपणाला दिलेले आहे. तर हे कार्य जे आहे हे आपल्या वैष्णव सिद्धांतामध्ये खूप महत्वाचं कार्य आहे. जसं आपणाला जर भक्तीमध्ये प्रगती करायची आहे, आपण आता भक्ती मार्गामध्ये आहोत, बरोबर. सगळे या ठिकाणी आपण येतोय, भगवंतांच्या नामाचा जप करतो, कीर्तन करतो, भगवंतांचा प्रसाद सेवन करतो, भगवंताविषयी श्रवण करतो. तर हे आपण सगळं काही करतो. तर हे जेव्हा करतोय, 4 नियमाचं आपण पालनही करतो. तर हे करण्याचा उद्देश काय आहे? आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणं. आणि श्रील प्रभुपाद सांगतात, की आपणाला आध्यात्मिक जीवनामध्ये जर प्रगती जर करायची असेल, तर वैष्णव ह्याच्यामध्ये संप्रदायामध्ये 3 सिद्धांत जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला आहे वैष्णव सेवा, म्हणजे भक्तांची सेवा करणं. वैष्णव जे भक्त आहेत अशा भक्तांची काय करणं, सेवा करणं, हा एक सिद्धांत आहे. दुसरा आहे नामरुची, म्हणजे भगवंतांचं नाम जप आपण करतो, परंतु हे जप करत असताना आपण केवळ एक नियम म्हणून करतो किंवा सांगितलेलं आहे किंवा आपल्याला थोडं माहिती आहे नामाची महिमा का केला पाहिजे म्हणून आपण करतोय, परंतु याही पलीकडे जाऊन आपल्याला नामजपाचा तो स्तर प्राप्त करणं आवश्यक आहे, की ज्या स्तरामध्ये नामरुची आहे. कारण आपला जप जो आहे तो अपराधयुक्त, आता जो जप आहे अपराधयुक्त स्तरामध्ये आपण करतो. म्हणजे कधी कधी जप करताना आपण बोलतो, मोबाईल पाहतो किंवा आणखीन काही पण इतर क्रिया करतो. तर हा एक प्रकारे अपराधयुक्त जप आहे. तर ह्या स्तराच्या पलीकडे जाऊन आपल्याला आणखीन भरपूर, म्हणजे आता ह्याची सविस्तर भरपूर चर्चा होऊ शकते, परंतु आपण त्याविषयी सविस्तर नाही करणार. परंतु अपराधयुक्त जप न करता ध्यानपूर्वक नाम जप करणं, आणि हे करत करत जेव्हा नाम रुची स्तर प्राप्त होईल आपल्याला, तर ती या स्तराची काय आहे, परिपूर्णता आहे. नामामध्ये रुची येणं गरजेचं आहे. मग जेव्हा नामामध्ये रुची येते तेव्हा मग असं काही त्याला नियम राहत नाही की 16 माळा जप केला पाहिजे. मग त्या भक्ताला सांगायची गरज नाहीये. तो भक्त सर्व विधी नियमाच्या पलीकडे जाऊन, म्हणजे 16 माळा काय, तो 64 माळा अखंड तो नाम त्याच्या मुखातून बंदच होत नाहीये. सतत नामस्मरण हे चालू राहतं. तर अशा प्रकारे नाम स्तर जो आहे तो प्राप्त होऊ शकतो. आणि तिसरा सिद्धांत आहे जीवदया, म्हणजे जीवांविषयी दया करणं. म्हणजे पहिली दया आपणावरतीच आहे. पहिली दया आपणावर आहे, म्हणून जीवन सार्थक करी. आणि पुढे म्हटलंय कर पर उपकार. आता परोपकार म्हणजे काय, जीवदया हा जो भाग आहे, जीवदया सिद्धांत जो आहे तो परोपकारामध्ये आहे. तर आपल्याला केवळ स्वार्थी नाही राहायचं, तर आपल्याला काय करायचं आहे, परोपकार करायचा आहे. तर परोपकार काय काय म्हणजे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे. आता आपल्या ह्याच्यामध्ये परोपकार काय काय आहे, तर समाजामध्ये अनेक प्रकारचे परोपकार आहेत. वेगवेगळे समाजसेवा लोक करतात.
कपडे देतात, भोजन देतात किंवा अशा प्रकारे अनेक प्रकारे मदत करतात समाजसेवा या दृष्टीनं. तर हा बी एक परोपकार आहे. तर याचंही म्हणजे फळ मिळतं, त्याचं फळ पुण्यकर्म त्यांना भेटतं. पण आपला ह्याच्यामधला जो परोपकार आहे तो पुण्य तर आहे, परंतु पुण्याच्याही पलीकडं तो परोपकार म्हणजे भगवंतांची सेवा किंवा भगवंतांची भक्ती, भगवंताप्रती प्रेम निर्माण होणं यामध्ये येतं. तर हे करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? कार्य करणं गरजेचं आहे. तर हे आपण कशा प्रकारे करायचं? तर आपल्या गुरूंची आज्ञा घेऊन, आपल्या प्रभुपाद जे आपले परमगुरु आचार्य आहेत, तर यांची आज्ञा ही आपल्यासाठी काय आहे? परोपकाराचं एक साधन आहे. तर आता श्रील प्रभुपाद यांनी आपल्यासाठी अतोनात कष्ट घेतलेलं आहे. श्रीमद भागवतम या ग्रंथामध्ये एक श्लोक येतो की त्या श्लोकामध्ये नारद मुनी जेव्हा युधिष्ठिर महाराज यांना भेटण्यासाठी हस्तिनापूर येथे त्यांच्या दरबारामध्ये येतात आणि त्यावेळी वसुदेव जे आहे भगवान श्रीकृष्णांचे पिता, नारद मुनींचं स्वागत करतात, आदरातिथ्य करतात, त्यांना आसन देतात आणि त्यांचं स्तुती करतात. तर त्या स्तुतीमध्ये एक श्लोक त्यांनी म्हटलेला आहे, फार सुंदर श्लोक आहे. ते म्हणतात की ह्या श्लोकामध्ये एका भक्ताची महिमा काय आहे ते सांगितलेलं आहे. ते म्हणतात की भूतानाम देवचरितम सुखाय च दुःखाय च सुखाय वही साधूनाम त्वाम अदृश्य अच्युत आत्मना. ते म्हणतात की भूतानाम देवचरितम सुखाय च दुःखाय च. ते म्हणतात की देवचरितम म्हणजे देवतांचे कार्य करा, भूताना म्हणजे जीवांसाठी, सुखायच म्हणजे सुखही प्रदान करतात, दुःखायच दुःखही प्रदान करतात. देवतांचे कार्यकलाप जसे की आपण पाहतो की म्हणजे सूर्यदेवता आहेत, हे सगळे देवदेवता सृष्टी संचालनामध्ये भगवंतांचे अध्यक्षतेखाली भगवंतांचे सेवक आहेत आणि ते भगवंतांच्या सृष्टीच्या कार्यामध्ये योगदान करतात. तर सूर्यदेव जे आहे ते आपल्याला उष्णता प्रदान करतात. जर उष्णता नसेल तर आपण जगू शकू का? नाही जगू शकणार, कारण वनस्पतीच उगवणार नाहीत जर सूर्य नसेल तर. तर सूर्य खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर हा सूर्य आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये किती म्हणजे आल्हाददायक वाटतं, आहे का नाही? आनंद देतो सूर्य. आपण सूर्याच्या प्रकाशामध्ये जाऊन बसतो, त्याचा आस्वाद हे करतो. तर सूर्य हा अशा प्रकारे आपल्याला सुख पण देतो, दुखाय कधी आता एप्रिल मे मध्ये समजेल आपल्याला सूर्य किती ताप देतो, म्हणजे एवढं भयंकर उष्णता, सूर्याची गरमी ते आपल्याला खूप त्रासदायक ठरते शरीराला. आता काय काय ठिकाणी तर सूर्याच्या म्हणजे इतकं उष्णता, दिल्लीमध्ये अशा परिस्थितीमध्ये इतके भयानक उष्णता कधी कधी त्या ठिकाणी असते की उष्णतेमुळं लोकांचा मृत्युमुखीही पडतात अनेक लोक. तर अशा प्रकारे ही उष्णता देते. तर अशाच प्रकारे सगळ्या देवी देवतांचे कार्यकलाप अशा प्रकारेच आहेत. वरुण देवता, अतिवृष्टी, कधी कमी वृष्टी, कधी योग्य प्रमाणामध्ये. तर सुख दुःख हे देवतांचे काय आहेत, त्यांचे ते कार्यच आहेत त्यांच्यासाठी हे दिलेले. तर देवतांचे कार्यकलाप जीवांना सुख आणि दुःख दोन्ही देतात. परंतु पुढच्या एका ओळीमध्ये साधूंच्या कार्यकलापाविषयी म्हणतात, सुखा एव ही साधूनाम त्वाम अदृश्य अच्युत आत्मना. की तुमच्यासारखे जे भक्त आहेत, या ज्यांचे अच्युत भगवान हे त्यांचे आत्मा आहेत, असे आपल्यासारखे जे भक्त आहेत, अशा भक्तांच्या मुळे केवळ जीवांना सुखच प्राप्त होतं, सुखच केवळ प्राप्त होतं. साधू त्यामुळं कधीही जीवांना दुःख जे आहे ते प्राप्त होत नाही. कारण साधूंचा स्वभावच असतो की इतरांना सुख देणं, इतरांच्या सुखासाठी आपलं जीवन, आपलं शरीर सगळं काही समर्पित करणं, हे साधूंचा स्वभाव असतो. तर म्हणून असे जे साधू आहेत ते नेहमी समाजाच्या उद्धारासाठी कार्य करतात. समाजाचं केवळ हित हेच या साधूंचं जीवन असतं. तर असेच साधू एक आपले श्रील प्रभुपाद आहेत की ज्यांनी संपूर्ण विश्वभरामध्ये प्रचार केला कृष्ण भावनेचा.
शिल प्रभुपाद 17 वर्षामध्ये अमेरिकेला गेले आणि तिथून शिल प्रभुपादांनी या कृष्ण भावनेचा प्रचार केला. तर ही प्रभुपादांची काय होती, करुणा होती. शिल प्रभुपाद का अमेरिकेला गेले? कारण त्यांच्या गुरु महाराजांची आज्ञा होती. भक्ती सिद्धांत सर ठाकूर यांची आज्ञा होती की तू संपूर्ण जगभरात जाऊन या गीता भागवताचा संदेशाचा प्रचार कर. आणि त्यांना हे संपूर्ण जग अतिशय दुःखामध्ये दुःख भोगत आहे, भगवंतापासून विमुख होऊन केवळ पाप जीवनामध्ये पाप कर्म करत आहे. तर त्यांना जाऊन तू हे काय कर, आध्यात्मिक ज्ञान, भगवंतांचं गीता भागवताचं ज्ञान, हरिनाम जे आहे ते त्यांना प्रदान कर, ही त्यांची आज्ञा. आणि विशेषतः प्रभुपादांना त्यांच्या गुरु महाराजांची हे प्रचार कार्य करण्यासाठी एक आज्ञा मुख्य होती. ती म्हणजे त्यांना सांगितलं की तू काय कर, जेव्हा तुला धन मिळेल त्यावेळेस तू काय कर, ग्रंथांचं लिखाण, छापाई आणि त्याचं वितरण करून ग्रंथ वितरण कर. हे प्रभुपादांना सगळ्यात मुख्य आज्ञा त्यांच्या गुरु महाराजांना त्यांनी दिलेली होती गुरु महाराजांनी. तर ही आज्ञा सदैव शिल प्रभुपाद त्यावेळी गृहस्थ आश्रममध्ये प्रभुपाद होते आणि ही आज्ञा घेऊन प्रभुपाद आपलं गृहस्थ जीवन करत होते. आणि त्याबरोबर जे काही मिळेल धन ते परिवाराचा खर्च जाऊन बाकी सगळं धन प्रभुपाद या ग्रंथांच्या छपाईसाठी ते काय करायचे, बाजूला काढून ठेवायचे, प्रचारासाठी खर्च करायचे. तर असं प्रभुपाद करत होते. आणि असे प्रकारे करत असताना जेव्हा शिल प्रभुपाद 1944 वर्ष आहे की त्या वर्षी शिल प्रभुपाद म्हणजे सामाजिक परिस्थिती अतिशय भयानक होती की जनता ज्या आहे त्यावेळेस इंग्रजांची राजवट होती आणि इंग्रजांच्या राजवटीमध्ये जनता जी आहे ती संपूर्ण इंग्रजांचे प्रचंड अत्याचार भारतीय जनतेवर चालू होते, प्रचंड अत्याचार होते. आणि त्या अत्याचारानं भारतीय जनता अतिशय दुःखी पीडित होती. त्यामध्ये दुसरी भर की त्यावेळी अकाल पडला, पाऊसच पडला नाहीये. आणि पाऊस न पडल्यामुळं पाण्याची कमतरता सर्वत्र, प्रचंड महामारी, उपासमार जे आहे ती सगळीकडे पसरली होती. आणि त्यामुळे जनता अतिशय त्रस्त झालेली होती. खाण्यासाठी अन्न नव्हतं, धान्य नव्हतं, अशी भयानक परिस्थिती होती. सर्वत्र लूट चाललेली होती. आणि त्यामध्ये आणखीन भर की 1944 या वर्षी दुसरं महायुद्ध सुरुवात होती. आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यावेळी जपानद्वारे कलकत्त्यावरती बॉम्ब वर्षाव चालू होते. तर अशा प्रकारे जनता सगळीकडून अतिशय पीडित दुःखी होती. आणि शिल प्रभुपाद यांच्या हृदयामध्ये अतिशय करुणा जागृत झाली की जनतेचं ते दुःख जे आहे शिल प्रभुपादांना पाहवत नव्हतं. आणि प्रभुपादांनी विचार केला की या जनतेला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी काय असं मी देऊ शकतो की ज्याद्वारे ही जनता या दुःखातून मुक्त होईल. तर शिल प्रभुपाद असे चिंतन करत होते. चिंतन करत करत शिल प्रभुपाद आपले गुरु महाराजांची आज्ञा धारण करून हृदयामध्ये त्याच्यावर विचार करत होते. आणि त्या करत असताना शिल प्रभुपादांनी काय केलं, लेखन सुरुवात केलं. आणि त्या लेखनामध्ये आपल्या गुरूंची पहिली आज्ञा म्हणून शिल प्रभुपादांनी एका पत्रिकेसाठी लिखाण जे आहे ते सुरू केलं. आणि त्याचं नाव जे आहे तर बॅक टू गॉड हेड अशा प्रकारे त्यांनी नाव दिलं. आणि त्या पत्रिकेचे लिखाण, आर्टिकल्स प्रभुपादांनी सुरुवात केले. आणि 1944 साली शिल प्रभुपादांनी पहिलं मासिक पत्रिका जे आपल्या मराठीमध्ये जाऊ देवाच्या गावा म्हणून आहे. किती जणांच्याकडे येते ही पत्रिका? सभासद कोण कोण आहेत? अच्छा. तर ही पत्रिका आता जे सभासद आहेत त्यांना तर नक्कीच माहीत आहे, पण जे सभासद नसतील कदाचित त्यांनी पाहिली असेल कदाचित, नाहीतर आपण नंतर दाखवणार आहे सगळ्यांना. तर ही पत्रिका जाऊ देवाचे गावा त्यावेळेस प्रभुपादांनी इंग्लिशमध्ये ते बॅक टू गॉड हेड म्हणून त्याचं प्रकाशन काय केलं, सुरुवात केलं.
आणि हे प्रकाशन करत असताना श्रील प्रभुपादांना अनेक प्रकारे संघर्ष जो आहे हा करावा लागलेला होता. तर हा संघर्ष कशासाठी? पहिली गोष्ट, कागदच मिळत नव्हता. आता प्रभुपादांचा हे मासिक सुरू करण्याच्या पाठीमाग उद्देश हा होता की पहिला उद्देश मुख्य हा होता की स्वतः श्रील प्रभुपाद हे उद्देश सांगत आहेत की श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांची आज्ञा पालन करणं. कारण त्यांची आज्ञा होती की तू ग्रंथांचं काय कर, लिखाण कर आणि प्रकाशन वितरण कर. तर आपल्या गुरु महाराजांच्या आज्ञापूर्तीसाठी आणि सर्व जीवांच्या प्रति करुणेसाठी श्रील प्रभुपादांनी सुरू केलेलं हे मासिक पत्रिका, त्याचा उद्देश हा होता की भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांची आज्ञा पालन पूर्ती करणं, हा मुख्य उद्देश होता त्याचा. त्याचबरोबर श्रील प्रभुपाद या मासिकाच्या उद्देशाविषयी आणखीन सांगतात की सर्व जे बद्ध जीव जे भगवंतापासून विमुख झालेले आहेत त्यांना भगवंतांच्या जवळ आणणं आणि भगवंतांचं स्मरण करून देण्यासाठी त्यांना काय करणं, मदत करणं, हा उद्देश एक सांगतात त्यामध्ये. आणखीन त्यावेळेचे राष्ट्रपती भारताचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्यावेळेचे राष्ट्रपती होते. तर श्रील प्रभुपादांची इच्छा होती की हे मोठ्या प्रमाणामध्ये या पत्रिकेचं वितरण व्हावं आणि ह्या वितरणासाठी त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना श्रील प्रभुपादांनी एक पत्र लिखाण केलं. तर त्या पत्रामध्ये श्रील प्रभुपाद त्यांना लिहितात, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना, बघा हे श्रील प्रभुपादांचे वाक्य आहेत, हे आपण आचार्यांचे वाक्य, गुरूंचे वाक्य याला कधीही साधारण समजू नये. तर त्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ भरलेला असतो किंवा त्याचा उद्देश जो आहे तो फार विशाल दृष्टिकोन उद्देश असतो त्याचा. तर श्रील प्रभुपाद त्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतात की मी भगवतधामी जाण्याचं सूत्र जे आहे ते प्राप्त केलेलं आहे. मी भगवतधामी जाण्याचं सूत्र प्राप्त केलेलं आहे आणि माझ्या बरोबर जे माझे समकालीन स्त्री पुरुष आहेत या सर्वांना भगवतधामी घेऊन जाण्याच्या उद्देशानं मी हे पत्रक जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर हे पत्रक ह्या उद्देशासाठी सुरू केलेलं आहे आणि जेव्हा मी म्हणतो की प्रत्येक जण भगवतधामी जाईल तर हे निश्चितच आहे, तुम्ही समजून घ्या. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपादांनी त्यांना सांगितलेलं होतं की हे पत्रक जे आहे सर्व जीवांना भगवतधामी घेऊन जाण्याच्या उद्देशाने सुरू केलेलं आहे. तर हा उद्देश म्हणजे साधारण नाही हे पत्रक, ह्याच्यावरनं हे आपण समजलं पाहिजे. दुसरं, श्रील प्रभुपाद यांनी ह्या पत्रिकेसाठी खूप संघर्ष केलेला आहे. इतका संघर्ष आहे, प्रभुपाद त्यावेळी एकटे होते. आपल्यासारखा प्रचारासाठी भक्त समुदाय नव्हता प्रभुपादांच्या जवळ. प्रभुपाद एकटे होते, स्वतः एकटे त्या मासिक पत्रिकेसाठी प्रभुपाद लिखाण करायचे. ते लिखाण करून स्वतः प्रिंटिंग प्रेसमध्ये जाऊन श्रील प्रभुपाद स्वतः ते त्या ठिकाणी त्यांना देऊन टाईप करून त्याच्याकडून त्याचं प्रूफ रिडिंग करायचे. टायपिंग झाल्यानंतर प्रूफ रिडिंग करायचे आणि प्रूफ रिडिंग झालं की ते प्रकाशन करून घ्यायचे. आणि प्रकाशन हे करत असताना प्रभुपादांच्याकडे पैसे पण नव्हते त्यावेळेस. प्रभुपाद स्वतः कित्येक किलोमीटर चालत जायचे यायचे, कारण रिक्षामध्ये जाण्यासाठी पैसे पण नसायचे प्रभुपादांना. तर चालत जायचे, कडाक्याची थंडी असायची आणि कधी कधी पैसे नसायचे. प्रभुपाद त्या प्रेस मालकाकडे जाऊन म्हणायचे तुम्ही काय करा, हे छापून द्या, मी ह्याचं जेव्हा वितरण करेन पहिले त्यावेळेला लक्ष्मी येईल त्यानंतर मी तुमचं पैसे देईन, अशा प्रकारे त्यांना सांगायचे. कधी कधी कागदच मिळत नव्हता, कागदाची एवढी तर टंचाई होती. आजच्या सारखं नाहीये, आज कोणी पण जावा प्रिंटिंग प्रेसमध्ये पाहिजे तेवढे छापाई करू शकतो, काही परमिशनची गरज नाहीये. पण त्यावेळी परिस्थिती तशी नव्हती, कागद मिळत नव्हता आणि सरकारची अनुमती घ्यावी लागायची काही प्रकाशन करायचं असेल तर. तर श्रील प्रभुपादांनी अनुमती आपली दिली, तर प्रभुपादांना ती अनुमती, त्यांची विनंती नाकारण्यात आली की कागद नाहीये म्हणून नकार देण्यात आला कागदासाठी, या पत्रिकेच्या प्रकाशनासाठी. प्रभुपादांनी परत त्यांना लेटर लिहिले, परत त्यांना. मग अशा प्रकारे त्यांनी पहिलं पत्रिका प्रकाशन करण्यासाठी हे केलं, परमिशन दिली. पहिली पत्रिका प्रकाशित झाली आणि
परत दुसरी करायच्या वेळेस परत त्यांना नाकारण्यात आलं. मग त्यावेळी प्रभुपादांनी अतिशय कळकळीने एक लेटर लिहिलं. त्या लेटरमध्ये प्रभुपाद म्हणतात की तुम्ही मला या संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी तुम्ही काय करा, मला कमीत कमी एक पान तरी प्रकाशित करण्यासाठी तुम्ही मला अनुमती द्या. मग एवढी कळकळीची विनंती केल्यानंतर मग सरकारनं परमिशन दिली. मग तेव्हा प्रभुपादांनी परत प्रकाशन केलं दुसरं. मग त्यावेळेस दुसऱ्या ह्याच्यामध्ये प्रभुपादांनी इंग्रज सरकारचं आभार व्यक्त केलं त्यांना परमिशन दिल्याबद्दल. तर असं हे झालं. अशा प्रकारे कागदासाठी प्रचंड संघर्ष जो आहे श्रील प्रभुपादांना करायला लागला. पुढचा संघर्ष काय आणखी, केवळ कागदासाठी संघर्ष नाहीये, तर आता हे पत्रिका छापाई होते, वितरण कोण करणार? आता वितरण कोण? प्रभुपाद एकटेच होते. मग प्रभुपाद स्वतः त्या पत्रिका घेऊन रस्त्याने फिरून फिरून काय करायचे, लोकांना वितरण करायचे, लोकांना जायचे, त्यांच्याकडे त्या पत्रिकेविषयी सांगायचे, भगवंताविषयी सांगायचे आणि त्यांना ते सांगून त्यांना घेण्यासाठी प्रेरित करायचे. कधी कधी चहाच्या टपरीवरती बसलेले असायचे लोक, तिथं जायचे प्रभुपाद, दुकानामध्ये जायचे आणि रस्त्यावर जे मिळायचे, घरोघरी जे घरं दिसायची त्या घरामध्ये जायचे. तर अनेक प्रकारे प्रभुपादांना यासाठी कष्ट जे आहे हे सोसावं लागलेलं आहे हे वितरण कार्य करण्यासाठी. एकदा श्रील प्रभुपाद असेच वितरण करत होते. वितरण करत असताना एका गायीनं त्यांना धडक दिली आणि गायीनं धडक दिल्यावर प्रभुपाद त्या ठिकाणी रस्त्यावरतीच कोसळले. विचार करा, प्रभुपाद जवळपास म्हणजे 70च्या आसपास प्रभुपादांचं वय होतं, वृद्ध, आणि कोण मतीला नाही, एकटे. आणि अशा अवस्थेमध्ये प्रभुपाद त्या ठिकाणी कोसळले. त्यांना उचलाय पण कोण नव्हतं त्या ठिकाणी. बराच वेळ तसेच पडून राहिले प्रभुपाद आणि नंतर मग त्या ठिकाणी उठले प्रभुपाद, परत पत्रिका वितरण करू लागले. एक वेळ दिल्लीची गरमी, उन्हाळ्याची कडक गरमी होती. जर कोणाला अनुभव असेल दिल्लीचा उन्हाळ्याचा तर कदाचित तुम्ही समजू शकाल की दिल्लीची गरमी काय असते ते. तर श्रील प्रभुपाद लीलामृतमध्ये ह्याचं खूप सुंदर म्हणजे वर्णन केलं प्रभुपादांच्या संघर्षाचं. तर दिल्लीची इतकी प्रचंड गरमी, त्या गरमीमध्ये दुपारच्या भर दुपारी लोक दुकानं, जे टपऱ्या आहे, सगळं काही बंद करायचे आणि घरी जाऊन उष्णतेपासून बचावासाठी घरी जायचे. ते कोणी थांबत नव्हतं. तर अशा गरमीमध्येही श्रील प्रभुपाद भर दुपारी ही पत्रिका घेऊन रस्त्यामध्ये फिरायचे. जो कोणी रस्त्याला दिसायचा, फार विरळे लोक असायचे, त्यांना पत्रिका दाखवून वितरण करायचे. जो कोणी दिसायचं त्यांना वितरण करायचे. तर हे करत असताना एकदा एक वेळ इतका प्रचंड गरमीनं प्रभुपादांना उष्माघाताचा झटका आला आणि त्या ठिकाणीच प्रभुपाद कोसळले रस्त्यावरती त्या भयंकर गरमीमध्ये आणि खूप वेळ असेच पडून राहिले. नंतर एक व्यक्ती त्या ठिकाणून गाडीने जात होता, त्यानं पाहिलं, अरे सापरांमध्ये कोणीतरी साधू पडलेत रस्त्याच्या बाजूला. मग त्याने गेले आणि बघितलं तर प्रभुपाद त्यांना ओळखत होते प्रभुपादांना. त्यांनी आपल्या गाडीमध्ये त्यांना बसवलं आणि जे प्रभुपाद निवास करायचे त्या ठिकाणी नेऊन सोडलं. तर अशा प्रकारे प्रभुपादांनी खूप संघर्ष या मासिक पत्रिकेसाठी केलेला आहे. तर प्रभुपादांची ही खूप इच्छा होती की या पत्रिकेचं मोठ्या प्रमाणामध्ये वितरण व्हावं. तर जेव्हा श्रील प्रभुपाद भारतामधून जेव्हा अमेरिकेला गेले प्रचारासाठी, अमेरिकेला गेल्यानंतर काही काळ हे पत्रक बंद राहिलेलं होतं. त्यानंतर काही ग्रंथ प्रभुपादांनी लिखाण केले आणि ते ग्रंथ लिखाण केलेले वितरणही मोठ्या प्रमाणात चालू होतं. परंतु आपल्या एका शिष्याला, जो हयग्रीवदास ब्रह्मचारी त्यांचे शिष्य होते, त्यांना सांगितलं की मी हे पत्रक माझ्या गुरु महाराजांच्या इच्छापूर्तीसाठी सुरुवात केलेलं आहे त्यांचे. तर हे पत्रक हे काय कर, याचं तू पुन्हा प्रकाशन सुरुवात कर आणि याला टाइम पत्रिकेप्रमाणे विशाल बनव. म्हणजे प्रभुपादांची ही अपेक्षा होती की या मासिकाचं वितरण हे टाइम नावाचं जे वृत्तपत्र आहे, जे अमेरिकेमध्ये खूप प्रसिद्ध आहे जगामध्ये, टाइम वृत्तपत्र, तर ह्या वृत्तपत्रापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये या मासिक आपल्या बॅक टू गॉड एडचं वितरण झाल्याचं मला बघायचं आहे, म्हणून त्यांना सांगितलं. प्रभुपादांनी जेव्हा ते पत्रक सुरू केलं, मोठ्या प्रमाणात शिष्य ग्रंथांचं जाऊदेवाच्या गाव मासिकाचं वितरण करू लागले. तर प्रभुपाद हे अतिशय खुश आपल्या शिष्यांच्या वरती झाले आणि त्यांनी आपल्या शिष्यांना आज्ञा दिली होती
की तुम्ही या पत्रिकेचं मोठ्या प्रमाणामध्ये वितरण करा. प्रभुपाद म्हणतात की जेव्हा या पत्रिका शेकडो नाही, हजारो नाही, तर जेव्हा लाखामध्ये जेव्हा याचं वितरण होईल तेव्हा मला अधिक प्रसन्नता होईल. प्रभुपाद म्हणतात की लाखामध्ये याचं वितरण होईल तेव्हा मला प्रसन्नता होईल. आणि सगळ्यात एक नंबर असं प्रभुपादांची इच्छा होती की या पत्रिकेचं वितरण व्हावं सगळ्या वृत्तपत्रापेक्षाही अधिक. परंतु दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती की आजही हे वृत्तपत्र आपलं इतकं प्रभुपादांच्या अपेक्षा पूर्ण होतील असं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं वितरण नाहीये. तर ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे की आपल्या गुरूंचं जे कार्य आहे ते पूर्ण करणं हे आपलं कार्य आहे. तर ह्यासाठी प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना आज्ञा दिलेल्या होत्या की याचं वितरण हे मोठ्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे. आणि प्रभुपादांनी ह्यासाठी जेवढं कष्ट घेतलेलं आहे तर हे कष्ट बघा गुरूंसाठी आपलं जीवन हे गुरूंसाठी समर्पित असलं पाहिजे पूर्णपणे. तर गुरूंच्या आज्ञा हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे, आज्ञाची पालन करणं. तर जेव्हा गुरु आज्ञा देतात आणि जेव्हा आपण त्याचं पालन करतो तर त्यावेळी गुरूंचे विशेष आशीर्वाद जे आहे ते आपणाला प्राप्त होतात. आणि श्रील प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना विशेषतः हे ग्रंथ प्रचार का सांगितलेला आहे, कारण हा ग्रंथांचं वितरण किंवा प्रचार जो आहे तर हे कार्य हे कशाचं कार्य आहे, जीवदया. जीवदया सर्वांच्या प्रत्येकानं हे वैष्णव सिद्धांत जो आहे तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे आणि तो भाग त्या काय केला पाहिजे त्याविषयी कार्य करणं गरजेचं आहे. तर श्रील प्रभुपादांनी अतिशय कष्ट घेतलेलं आहे त्या मासिकासाठी. तर हे कष्ट बघा, श्रील प्रभुपाद म्हणतात जेव्हा शेवटच्या काही दिवसामध्ये जेव्हा श्रील प्रभुपादांनी संपूर्ण जगभर प्रचार कार्य केलं आणि जगभर प्रचार कार्य केल्यानंतर जेव्हा शेवटच्या काही त्यांच्या अंतिम दिवसामध्ये श्रील प्रभुपाद आपल्या शिष्यांना म्हणतात की मी भारतात असताना या मासिकासाठी दिवस रात्र इतकं कष्ट घेतलेलं आहे की ते कष्ट अजूनही माझ्या स्मरणामध्ये आहे. बघा प्रभुपाद शेवटी म्हणतायत आपल्या जीवनाच्या काही शेवटच्या कालावधीमध्ये की या मासिकासाठी जे मी रात्रंदिवस जे कष्ट घेतलेलं आहे ते कष्ट अजूनही माझ्या स्मरणामध्ये आहे. तर हे जर श्रील प्रभुपादांच्या स्मरणामध्ये आहे तर आपण काय केलं पाहिजे, त्या ज्यासाठी श्रील प्रभुपादांनी कष्ट घेतलेलं आहे, ज्यासाठी त्यांच्या अतिशय आज्ञा आहेत, तर ह्यासाठी आपण कार्य करणं गरजेचं आहे. तर हे पत्रकाचा विषय आणखीन 3 मुद्दे श्रील प्रभुपादांनी अतिशय महत्त्वपूर्ण सांगितलेले आहेत. हे मासिकाला आपण खूप साधारण समजतो. आज आपण भक्त असून या मासिकेचं आपण वाचन करत नाहीये, आपण सभासद नसू, तर आपण वितरण तरी म्हणजे इतरांना कसं करणार, पहिली गोष्ट याचा प्रचार कसं करणार. तर हे पण एक खूप म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण ह्याचं वाचन करत नाहीये. कारण हे खूप मासिक जे आहे पत्रिका ही अतिशय प्रभावी आहे. पुढे आणखीन तुम्हाला त्याविषयी सांगतो पुढे. तर आपण ह्याचं वाचन करत नाहीये तर मग आपण इतरांना काय सांगणार याचं. तर त्यासाठी प्रभुपादांनी या मासिकासाठी 3 गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण सांगितलेल्या आहेत. एक तर श्रील प्रभुपाद म्हणतात की बॅक टू गॉड हेड इज बॅकबोन ऑफ आवर सोसायटी. हे जे बॅक टू गॉड हेड मासिक आहे हे आपल्या संस्थेचा कणा आहे, पाठीचा कणा आहे. त्याप्रमाणे इतकं महत्त्वपूर्ण आहे हे मासिक. इस्कॉन संस्थेसाठी हे संस्थेचा बॅकबोन आहे. कारण बॅकबोन म्हणजे आपण बघू शकतो बॅकबोन जर आपला पाठीचा कणा जर थोडा जरी हे झाला सरकला किंवा त्याचे नस इकडे तिकडे झाली तर आपण बेडवरनं उठू शकणार नाही, अशी अवस्था होऊ शकते. तर किती महत्त्वपूर्ण आहे म्हणजे हे याचं स्थान इस्कॉन मध्ये स्वतः प्रभुपाद सांगतात. दुसरं प्रभुपाद म्हणतात की हे बॅक टू गॉड हेड मासिक हे माझं जीवन सर्वस्व आहे. हे मासिक काय आहे, माझं जीवन सर्वस्व आहे. बघा एखादा व्यक्ती म्हणतोय माझं हे जीवन सर्वस्व आहे म्हणजे त्या व्यक्तीला त्या वस्तूप्रती किती प्रेम आस्था असली पाहिजे.
हे. आणि पुढे आणखीन एका ह्याच्यामध्ये म्हणतात श्रील प्रभुपाद, जितकं हे मासिक प्रसिद्ध होईल तितका आपला संघ जो आहे तितका प्रसिद्ध होईल. तर जितकं मासिक प्रसिद्ध तितका संघ प्रसिद्ध. तर आपलं हे प्रचार मुवमेंट आहे. तर आपल्याला जर आपला संघ प्रसिद्ध करायचा आहे तर ह्या मासिकाला आपण काय केलं पाहिजे, प्रसिद्ध केलं पाहिजे. जर हे मासिक प्रसिद्ध झालं तर आपोआप आपला संघ जो आहे तो पण काय होईल, प्रसिद्ध होणार आहे. तर म्हणून हे मासिक खूप प्रभावी आहे, अतिशय प्रभावी आहे. जर आपण ह्याचं ध्यानपूर्वक जर ह्याविषयी विचार केला, त्याचं वाचन केलं, समजून घेतलं त्याला, तर प्रभुपाद काय म्हणतात हे आजच्या स्थितीला आपल्याला समजून येईल. भलेही प्रभुपादांच्या वेळेस अनेक ग्रंथ होते, प्रभुपादांनी अनेक ग्रंथ लिखाण केले, तरीही ग्रंथ लिखाण करूनही श्रील प्रभुपादांनी या मासिक पत्रिकेसाठी काय केलेलं आहे, अतिशय महत्वपूर्ण स्थान जे आहे तर ते दिलेलं आहे. तर हे आपण समजलं पाहिजे. कारण बघा, पुस्तक आणि मासिक याच्यामध्ये एक फरक असा आहे की पहिली गोष्ट अशी की आपण एक भक्त समुदाय आहे, प्रभुपादांचे अनुयायी आपण आहोत. तर आपलं कार्य आहे गुरूंची आंदोलनामध्ये हातभार लावणं, गुरूंची सेवा करणं. तर ह्यासाठी श्रीमद भागवतम या ग्रंथामध्ये 6वा स्कंद यामध्ये एका ठिकाणी तात्पर्यामध्ये फार सुंदर आणि प्रेरणादायी वाक्य आहे. तर हे वाक्य आपणाला कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी खूप प्रेरणा भेटेल. जर एखाद्या व्यक्तीनं गांभीर्यानं हे वाक्य जर आपल्या जीवनामध्ये जर स्वीकार केलं, धारण केलं, तर खूप प्रेरणादायी आहे. कोणी यामुळं हे पण होऊ नका, काय निरुत्साही पण होऊ नका. तर हे वाक्य असं आहे, श्रील प्रभुपाद त्या ग्रंथामध्ये म्हणतात, तात्पर्यामध्ये 6व्या स्कंदामध्ये नारद मुनी आणि दक्षाचा प्रसंग आहे. तर त्या एका तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की शिष्याचं हे कर्तव्य आहे की आपल्या गुरुचं आंदोलन पुढे नेणं. जो शिष्य आहे, आज आपण शिष्य नसो परंतु शिष्य होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे किंवा या आंदोलनामध्ये आपण स्वीकार केलेला आहे प्रभुपादांच्या आश्रयाखाली. तर या ठिकाणी असलेला प्रत्येक व्यक्ती हा प्रभुपादांचा अनुयायी आहे. तर प्रत्येक भक्ताचं हे कर्तव्य आहे की गुरूचं आंदोलन पुढे नेणं. आणि जो शिष्य आपल्या गुरूचं आंदोलन पुढे नेत नाहीये, जोपर्यंत नेत नाहीये तोपर्यंत त्यांनी भगवत धामी जाण्याची इच्छा पण करू नये. बघा, प्रभुपादांचे हे वाक्य फार गंभीर आहे एका दृष्टीनं. आपण कशासाठी आलोय, आपला उद्देश काय, भक्ती करणं, नामस्मरण, भगवंतांच्या धामी जाणं, या भौतिक जगातून मुक्त होऊन. तर हा उद्देश आपण म्हणजे आहे आपला, आहे ना, बरोबर, की आपल्याला भक्ती करायची आहे आणि भगवंतांच्या धामामध्ये जायचं आहे. तर प्रभुपाद म्हणतात की जोपर्यंत आपण आपल्या गुरुचं आंदोलन पुढे नेत नाहीये तोपर्यंत आपण भगवत धामी जाण्याची इच्छा आपण करू नये. तर मग असं कोणतं कार्य आहे की जे आंदोलन पुढे नेण्यासाठी मी प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये करू शकू? तर त्यासाठी प्रभुपादांनी इस्कॉनमध्ये अनेक सेवा दिलेल्या आहेत. प्रत्येक सेवा महान आहे, कुठली सेवा कमी आहे किंवा उच्च आहे असं नाहीये. परंतु त्यामध्येही श्रील प्रभुपादांनी ग्रंथ वितरण जे आहे या कार्याला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात संकीर्तन, हरिनामाचं संकीर्तन, त्यानंतर महाप्रसाद वितरण किंवा ग्रंथांचं वितरण हे आपल्या संकीर्तनाचं मुख्य कार्य आहे. मंदिरातली पूजा हे नंतर. मुख्य कार्य काय आहे? भगवंतांच्या नामाचं संकीर्तन करणं. 3 संकीर्तन सांगितलेले आहे. संकीर्तन 3 आहेत. एक आहे भगवंतांचं नाम संकीर्तन आपण करतो, त्याला संकीर्तन म्हटलेलं आहे. जे आपण अन्नदान म्हणजे महाप्रसाद वितरण करतो त्यालाही संकीर्तन म्हटलेलं आहे. आणि दुसरं पुस्तक वितरण, हे सुद्धा काय आहे? संकीर्तन आहे. तर हे 3 संकीर्तन आहेत मुख्य. तर हे संकीर्तन हे खूप महत्त्वाचं आहे, ग्रंथांचे वितरण. म्हणून श्रील प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना
ग्रंथ वितरणासाठी खूप प्रेरणा दिलेली होती. आणि आपण आज पाहतो की आज संपूर्ण जगभरामध्ये जो काही प्रचार झालेला आहे, तो अधिकांश प्रचार हा केवळ प्रभुपादांच्या पुस्तकांच्या वितरणामुळे झालेला आहे. पुस्तकं प्रभुपादांची गेली, त्यांनी वाचली आणि भक्त बनले. तर पुस्तक वितरणाविषयी कित्येक शेकडो हजारो कथा आहेत पुस्तक वितरणाच्या, की कसे पुस्तक वितरणाने कसे जीवन परिवर्तन झाले लोकांच्या जीवनामध्ये. आज मी तुमच्या समोर बसलेला आहे, मी सुद्धा प्रभुपादांच्या पुस्तक वाचूनच इस्कॉन मध्ये आलेलो आहे. मी स्वतः उदाहरण आहे त्याचे, आणि तुमच्यापैकी बरेच जण असतील त्यामधले. तर अशी अनेक उदाहरणं आहेत. तसंच या मासिकामुळं खूप जण इस्कॉनशी जोडले गेलेले आहेत, खूप जण. परवाच एक प्रभूजी एका ह्याच्यामध्ये सांगत होते की जेव्हा ते डिसेंबरमध्ये ग्रंथ वितरण करत होते, ग्रंथ वितरण करताना जुहू मुंबईच्या परिसरामध्ये, तर त्यांनी एक व्यक्ती दारोडा भेटला त्यांना. आणि दारोडा व्यक्ती भेटल्यानंतर त्याला थोडा प्रचार केला. दारोड्याला काय नशेमध्ये काय समजणार आहे, पण त्याला काय केलं, एक बॅक टू गॉड हेडचं मासिक एक दिलं त्यांना. तर तो मासिक घेऊन गेला घरी. घरी गेला आणि कदाचित सकाळी नशा उतरली असेल त्याची. आणि ते पत्रिका जे आहे ते वाचन केले थोडे, त्याला अतिशय आवडले ते. आणि आवडल्यानंतर त्यानं बघितलं त्याच्यावर पत्ता जवळचा इस्कॉन जेहू मंदिर होता. लगेच तो मंदिरमध्ये आला त्या ठिकाणी. आणि मंदिरमध्ये आला, बघितलं मंदिर, फार आकर्षित झाला. आणि मग तो भक्तच बनला. सगळं काही नशा वगैरे सगळं काही सोडून चांगला भक्त झाला. असे कित्येक ह्याच्या पण शेकडो कथा आहेत. त्या मासिकामुळेही अनेकांचं जीवन जे आहे ते परिवर्तन झालेलं आहे. अनेकांना जीवनात प्रेरणा भेटलेली आहे, भक्तीसाठी प्रोत्साहन मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे हे मासिकाचा प्रचार जो आहे आज होणं खूप गरजेचं आहे. तर म्हणून आपण श्रील प्रभुपादांनी संतुष्ट जर आपल्याला करायचं आहे, तर आणि धर्माच्या प्रचारासाठी या मासिकाचं वितरण करणं खूप गरजेचं आहे. बघा, आपल्याला जर आपण या प्रकारे कार्य करू, तर जे गुरूंची कृपा आहे, आशीर्वाद, ते आपल्याला निश्चित प्राप्त होतात आणि गुरु संतुष्ट होतात. गुरु संतुष्टी हेच आपल्या जीवनाचं मुख्य कार्य आहे, उद्देश आहे. जर वैष्णव भक्त गुरु संतुष्ट झाले तर आपलं जीवन सार्थक आहे. गुरु जर असंतुष्ट असेल तर आपण भगवतधामी पण नाही जाऊ शकत. तर गुरूंच्या संतुष्टीसाठी आपल्याला हे कार्य करणं गरजेचं आहे. एकदा न्यूयॉर्क मंदिरानं एका दिवसामध्ये 12,700 पुस्तकांचं वितरण केलं एका दिवसामध्ये. बघा, 12,700 पुस्तकं एका दिवसात त्यातल्या भक्तांनी मिळून सोपी गोष्ट नाहीये. तर हे जेव्हा हे प्रभुपादांना समजलं की एका दिवसात सगळ्या भक्तांनी मिळून एवढं ग्रंथ वितरण केलं, आणि त्यावेळी भक्त कसे ग्रंथ वितरण करायचे, म्हणजे ते आपलं सगळं शरीराचे सगळे विसरून जायचे, खाणं पिणं झोपणं. सकाळ झाली, जप झाला की लगेच पुस्तकांच्या बॅग भरणार आणि ग्रंथ वितरणासाठी बाहेर पडणार. आणि सकाळपासून रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत ग्रंथ वितरण करायचे. एवढं ग्रंथ वितरण, आणि एक दिवस नाही, असं रोज. डिसेंबर महिना मॅरेथॉन मध्ये पण. तर हे जेव्हा श्रील प्रभुपाद या प्रकारे ग्रंथ वितरणामध्ये त्यांना जेव्हा हा स्कोर समजला एका दिवसाचा, प्रभुपाद इतके खुश झाले, त्यांनी रामेश्वरला पत्र लिहिलं, त्यांचे शिष्य. आणि त्या पत्रामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात की तुम्ही हे जे कार्य करत आहात त्यांना मी अतिशय संतुष्ट आहे. आणि प्रभुपाद त्या ह्याच्यामध्ये एक लाईन खूप सुंदर वर्णन करतात, ती जी अतिशय प्रेरणा देणारी आहे आपल्याला. त्या वाक्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की आध्यात्मिक शक्तीचा हा स्वभाव आहे, आध्यात्मिक शक्तीचा हा स्वभाव आहे की आपण आपल्या शक्तीचा जितका अधिक उपयोग करतो तितक्या अधिक प्रमाणामध्ये ती वाढत जाते. फार प्रेरणादायी आहे वाक्य, आपल्या जीवनात ध्यानी ठेवा सगळ्यांनी, की आध्यात्मिक शक्तीचा हा स्वभाव आहे की ती आपण जितक्या अधिक प्रमाणामध्ये ती वापरतो तितकी ती अधिक प्रमाणामध्ये वाढत जाते. तर ही आध्यात्मिक शक्ती प्रत्येकामध्ये आहे, परंतु आपण त्या शक्तीला उजागर करत नाहीये, जागृत करत नाहीये. आपल्याला वाटतं एखादं कार्य करायचं आहे, ग्रंथ वितरण करायचं आहे, मी कसं करू शकेन, मला जमेल की नाही,
ही संकुचित वृत्ती किंवा नकारात्मकता ही आपल्याला आपल्यामधली जी शक्ती आहे त्याला पुढे येऊ देत नाहीये. तर म्हणून आपण नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे आणि नेहमी क्रियाशील राहिलं पाहिजे आणि जे आपलं शक्ती आहे, जे आपली कला आहे, ती पूर्ण कला भगवंतांच्या सेवेमध्ये लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या प्रकारे आणि एकदा आपल्या सर्व शिष्यांनी अतिशय युरोपमध्ये प्रचंड थंडी, त्या ठिकाणी बर्फ पडायचा आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे शिष्य हे ग्रंथ वितरण करण्यासाठी, संकीर्तन करण्यासाठी बाहेर फिरायचे. आणि जेव्हा प्रभुपादांना समजलं की सगळे शिष्य इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फ पडत आहे, अशा परिस्थितीमध्ये संकीर्तनसाठी आणि ग्रंथ वितरणासाठी, मासिक पत्रिका वितरणासाठी रस्त्यावर जाण फिरत वितरण करत आहेत. जेव्हा शिल प्रभुपादांना हे समजलं, प्रभुपादांनी लगेच पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये शिल प्रभुपाद आपल्या शिष्यांना म्हणतात की तुम्ही इतक्या कठीण परिस्थितीमध्ये भगवंतांची महिमा प्रसारित करण्यासाठी तुम्ही सर्व इतके कठोर परिश्रम करीत आहात, तर याच्यामुळं माझे जे गुरु महाराज, मी अतिशय संतुष्ट आहे आणि माझ्याहूनही माझे गुरु महाराज तुमच्या या कार्यावर अधिक संतुष्ट होतील, प्रसन्न होतील आणि माझ्यापेक्षा हजारो पट आशीर्वाद तुम्हाला ते प्रदान करतील. आणि आणखीन एका पत्रामध्ये श्री प्रभुपादांनी म्हटलेलं आहे की भगवंतांच्या चरण कमळांची महिमा प्रसारित करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस इतके कष्ट घेत आहात, यामुळं मी आणि माझे गुरु महाराज अतिशय प्रसन्न आहे आणि माझ्यापेक्षा हजारो पट आशीर्वाद ते तुम्हाला देतील. तर या प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, म्हटलेलं आहे. तर म्हणून आपल्याला काय करायचं आहे की तर आपल्याला या गुरु महाराजांच्या इच्छापूर्तीसाठी आणि आपल्या सनातन धर्माच्या प्रचारासाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि आपण कशा प्रकारे पोहोचू शकू? आपण तर घरोघरी जाऊन लोकांना कथा नाही सांगणार, बरोबर? कथा नाही सांगणार किंवा रस्त्यावर फिरून किंवा असं थोडंच कथा सांगणार आहे, नाही सांगू शकत. एवढा वेळ आपणाला पण नसेल कदाचित आणि आपण नाही करू शकत हे कार्य. तर म्हणून आपल्याला काय करायचे, हे ग्रंथ लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य करायचं आहे. निश्चित आपण डिसेंबरमध्ये गीता वितरण करतो, तुम्ही सर्वजण त्याच्यामध्ये सहभाग घेतलाही असेल, आपण अनेक लोकांच्या पर्यंत गीता पोहोचवल्याही असतील. परंतु आज लोकांच्याकडे गीता आहे, परंतु किती लोकांनी वाचलेलं आहे ते पण एक आहे आणि किती लोक म्हणजे लगेच जोडतील, तर फार म्हणजे दुर्मिळ आहे. आज लोकांना जर आकर्षित करायचं आहे तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे पुस्तक, हे वारंवार जेव्हा एखाद्या गोष्टीचे हे होतो, वर्षाव होतो, तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व थोडं समजतं लोकांना. जसं की आपण जसं सत्संगला येतो, या ठिकाणी आपण आपले शेजारी असतील, मित्र असतील, आपल्या प्रत्येकाला अनुभव असेल की तुम्ही प्रत्येक जणांनी अनेकांना, आपल्या मित्रांना सत्संगला आणण्यासाठी आमंत्रण दिलं असेल. तर कदाचित 1 वेळ सांगितलं, 10 वेळ सांगितलं तरी नाही आला, आणखीन सांगितलं 15 वेळ, 25 वेळ सांगितलं, 50 वेळ सांगितलं त्याला, तो म्हणाला अरे ह्या इतक्या वेळा सांगतो, चला एकदा तरी जाऊन बघूया. ऐकू बघू सत्संग काय, जावं त्या ठिकाणी मंदिरला, असा विचार करेल. तर तसं आहे. आणि एकदा मग तो त्या ठिकाणी येईल, जेव्हा येईल भक्तांच्या संघामध्ये येईल, भगवंताविषयी श्रवण करेल, तर निश्चित त्याच्यामध्ये भक्तीचं बीज अंकुरित होईल त्यामध्ये. तर असं आहे. तर त्या प्रकारे हे मासिक जेव्हा घरोघरी जाईल, एक वेळ ग्रंथ एखादा गेल्यानंतर तो म्हणजे फार कमी शक्यता आहे की लवकर भक्ती मार्गाशी कनेक्ट होईल. परंतु जर वारंवार हे पुस्तक, जर दर महिन्याला एखाद्याकडे हे मासिक पत्रिका ज्यांना आपण सभासद बनवू, ते जर जात राहिलं तर त्यांना अधिक प्रेरणा मिळेल. आणि ह्या मासिकाविषयी अनेक त्याचे महिमा आहे या मासिकाचे. आणि आणखीन महत्वपूर्ण असं आहे, या मासिकामध्ये गीता, भागवत, रामायण, महाभारत येथील सुंदर कथा, शिकवणी, प्रसंग येतात, जे जीवनामध्ये अतिशय आपल्याला प्रेरणा देतात. जे आपल्या लहान मुलांसाठी असो, आपले तरुण असो किंवा घरातील आयुर्वृद्ध वडील असो, कोणीही असो, प्रत्येकासाठी अतिशय प्रेरणादायी असे कथा, प्रसंग, शिकवणी या मासिकातून दिल्या जातात, ज्या आपल्या शास्त्रामधून वर्णित केलेल्या आहेत. समाजामध्ये ज्या काही करंट घटना घडतात
त्या घटनांचं विश्लेषण या पत्रिकेमध्ये दिलं जातं, जेणेकरून सामाजिक परिस्थिती काय आहे आणि ह्या परिस्थितीच्या वरती काय तोडगा आहे, या समस्येवर काय उपाय आहे, हे प्रसंग दिले जातात. तर आणि विशेष करून आज सनातन धर्म जो आहे याला बदनाम करण्यासाठी अनेक लोक म्हणजे जे आहे कार्य करत आहेत. आणि ते लोक आपला धर्म हा किंवा आपले भगवंत किंवा आपले भक्त जे आहेत ह्यांचे दोष काढतात. आणि ते दोष कुठून? आपल्या शास्त्रामधून. रामायण महाभारतामध्ये तुमचे असे प्रसंग आहेत, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, असे. आणि ते प्रसंग सांगून लोकांना भ्रमित करतात. तुम्ही केरला स्टोरी कोणी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसून येतं. आणि ओ माय गॉड, पीके सारखे पिक्चर आले. तर ह्या पिक्चर मधून काय दाखवण्यात आलं की आपला धर्म कसा प्रकारे कमी आहे, ह्याच्यामध्ये कशा त्रुटी आहेत, हा कसा चुकीचा आहे, हे दाखवण्यात आलं, लोकांना भ्रमित करण्यात आलं. पण आता तुम्ही विचार करा, आता समाजामध्ये असे विचार अनेक प्रकारे जात आहेत. आज एवढे राजकारणी लोक पण एवढे नास्तिक काय काय आहेत, तर ते लोक भगवंताविषयी काही पण बोलतायत, काही पण अपप्रचार करतायत. एकदा तुम्हाला माहित असेल, पाठीमागेला काही वर्षापूर्वी कोरोनाच्या मला वाटतं त्या आजूबाजू पुढं मागं काही तर कोणत्या तरी एका वर्षामध्ये असं एक राजकारणी लोकांनी वादळ उठवलेलं. ती सगळीकडे पेपरमध्ये पण, न्यूजपेपरमध्ये पण बातमी की प्रभू रामचंद्रांनी मांस खाल्लेलं होतं. भगवंतावर आरोप मांस खाल्ल्याचा. असा हा एक आरोप नाही, असे कित्येक आरोप आहेत भगवंतावरी. तर हे आरोप आपण लोकांचे कसे शंका निरसन करणार? आता पीके ओ माय गॉड मध्ये इतके काही भ्रमित करणारे गेले. आज लोकांनी ज्या लोकांनी ते बघितले आणि त्यांना त्याची उत्तर नाही मिळाली, ते लोक अश्रद्धाळू झाले, नास्तिक झाले. परंतु असे प्रश्न जेव्हा समाजामध्ये उठतील, त्याची उत्तरं समाजाला कुठून प्राप्त होणार? आज समजा एक कोणाला जर प्रश्न विचारला की म्हणजे प्रभू रामचंद्राने मांस खाल्लेला आहे आणि आपल्याला शास्त्राचं काहीच माहित नाहीये, आपण त्याला कसं तोड देणार उत्तर? नाही देऊ शकणार. असे कित्येक प्रसंग आहेत. एकलव्यावर अन्याय झाला, प्रभू रामचंद्राने शूद्राला मारलं. महाभारतामध्ये तर कित्येक प्रसंग आहेत. व्यासदेवांचा जन्म, पशु हत्या केली. असे कित्येक प्रसंग लोक उठवतात आणि ज्याची उत्तर आपणालाही माहित नाही, कारण ही उत्तर सगळी शास्त्रामध्ये आहेत. जर रामायण महाभारत वाचलं तर सगळी उत्तर आहेत. पण विचार करा, 1,00,000 श्लोकांचं महाभारत कोण वाचणार आहे का एका प्रश्नाचे उत्तर? आणि त्याला काय माहित कुठं सापडणार आहे? ते नाही सापडणार. 24,000 श्लोक रामायण कुठे सापडणार आहे उत्तर? तर त्यासाठी आपल्याला ते हे ज्ञान किंवा त्याचं खंडन, अशा आरोपांचं, प्रश्नांचं हे खंडन ह्या मासिक पत्रिकेद्वारे त्याच्यामध्ये तसे लेख प्रकाशित करून केलं जातं. तर म्हणून हे पत्रिका आजच्या स्थितीमध्ये समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवणं हे एक काळाची गरज आहे. आणि हे जाणूनच श्रील प्रभुपादांनी या मासिकाला इतकं महत्व दिलेलं आहे, जे आपण ज्याच्याविषयी चर्चा केलेली आहे. तर म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की या मासिक प्रभुपादांच्या इच्छापूर्तीसाठी, संतुष्टीसाठी आणि आपल्या भगवंतांचं ज्ञान प्रचार, सनातन धर्माचा प्रचार, तर ह्यासाठी हे मासिक आपणाला घरोघरी जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य जे आहे ते करायचं आहे. आज या ठिकाणी आपण अनेक भक्त आहेत. सुदेवी माताजी या ठिकाणी अनेक वर्षापासून सेवा करतात. आज माताजी आलेत का? नाही, तब्येत ठीक नाही माताजींची. तर मी माताजींचं खूप आभारी आहे, कारण अनेक वर्षापासून ते निरंतर हे सेवा करत आहेत. सगळ्यांना पत्रिका वितरण देणं हे वगैरे या प्रकारे सुंदर सेवा करतात माताजी. तर ही केवळ माताजींनी एकट्यानेच सेवा करायची नाहीये, तर आपण सर्वांनीही या सेवेमध्ये सहभाग आपण घ्यायचा आहे. म्हणून या ठिकाणी आज मी आलेलो आहे किंवा या ठिकाणी आपण ही चर्चा करत आहोत. तर हे सहभाग जो आहे तो कशा प्रकारे घ्यायचा आहे? तर जसं आपण हे सभासद नोंदणीसाठी आपणाकडे हे पावती पुस्तक आहे आणि या पावती पुस्तकामध्ये 15 रिसीट आहेत. तर एक सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी जे भक्त बसलेले आहेत, या प्रत्येक जणांनी यासाठी प्रयत्न करायचा आहे सभासद बनवण्यासाठी. असं कुणी विचार करू नका, आपण सातारा जिल्ह्याची माणसं आहोत. सातारा जिल्हा म्हणजे क्रांतिकारी लोकांचा जिल्हा आहे. तर आपल्यासाठी कोणतंही कार्य अशक्य नाहीये. फक्त
एक इच्छा ठेवायची की प्रभुपादांसाठी मला हे करायचं आहे आणि मी प्रयत्न करणार, मला जेवढे येशील तेवढे येशील, भलेही मला एक सभासद झाला तरी चालेल, 2 झाले तरी चालेल, 5 झाले, 10, 15 झाले, जास्तीत जास्त होतील खूप चांगलं, परंतु जेवढे होतील तेवढा आपण काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. आता कोणाला सभासद बनवायचं आहे, तर जे आपले आपण जिथं राहतो, आपल्या आजूबाजूला जे राहणारे लोक आहेत, आपल्या गावामध्ये आहे, आपली कॉलनी असेल, सोसायटी असेल, किंवा आपण जिथं कंपनीमध्ये कुठे काम करत असो, तर त्या ठिकाणी जे लोक राहतात त्या लोकांना या मासिक पत्रिकेविषयी सांगायचं आहे. तर त्यांना पहिल्यांदा जसं की हे जे पत्रिका आहे, जी आपली ही पत्रिका येते, तर ज्या कुणाकडे पत्रिका नसेल, तुम्हाला एक सॅम्पल कॉपी पण दिली जाईल. जर तुमच्याकडे घरी नसेल तर एक सॅम्पल कॉपी मिळेल, त्यासोबत म्हणजे ही त्यांना दाखवायची की अशा प्रकारे हे मासिक पत्रिका येते, अशा प्रकारे ह्याच्यामध्ये लेख येतात. तर आता या ठिकाणीच बघा, या ठिकाणी एक आर्टिकल मुख्य हेडिंग आहे, भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू झाला होता का. आता हा पण एक आक्षेपार्ह प्रसंग आहे. अनेक लोक म्हणतात कृष्णाचा मृत्यू झालेला होता आणि भगवंतांना साधारण समजतात, पण हे जर वाचलं कुणी तर त्याला यथार्थ समजेल की भगवंत कोण आहेत आणि त्यांचा मृत्यू होईल का किंवा नाही होत, कसं हे सगळं स्पष्टीकरण ह्या लेखामध्ये मिळेल तुम्हाला. तर असं हे लोकांना आपण सांगू शकतो. तर ह्याच्यामध्ये जेवढे सभासद होतील तेवढे करायचे आहेत. तर मुख्यतः ज्यांना आपण सभासद बनवणार आहे, तर मुख्यतः त्यांना मासिक आपणच देणार. जसे कुणाचे 10 मासिक सभासद झाले तर तुमच्या नावे जिथं पुस्तकं जेव्हा येतील तर तुम्हाला तुमचे 10 पुस्तकं भेटतील. मग तुम्ही ती आपापल्या जवळचे ज्यांचे सभासद आहेत त्यांना द्यायचं आहे दर महिन्याला नेऊन. ज्यांना आपण देऊ शकणार नाहीये, जे आपले मित्र, नातेवाईक, संबंधी असे दूरचे असतील, जे आपल्याला भेटणार नाहीत नियमित, तर त्यांच्यासाठी 2 पर्याय आहेत. एक बुक पोस्ट आहे ₹500, एक रजिस्टर पोस्ट आहे ₹750. तिन्ही भाषेसाठी एक आहे. प्रत्येक लँग्वेजनुसार इथं किमती आहेत त्याच्यामध्ये. तर प्रायोरिटीनं त्याला रजिस्टर पोस्टला प्रायोरिटी द्यायची, कारण साध्या पोस्टचे थोडे प्रॉब्लेम येतात. म्हणजे 100 म्हणजे 70% लोकांना भेटतात, पण 30% प्रॉब्लेम येतात. तर प्रायोरिटी रजिस्टरला द्यायची आणि नसेल तर मग साधं पोस्ट घेऊ शकता, ज्यांना आपण देऊ शकणार नाहीये. आणि आणखीन एक महत्वपूर्ण की आता जर कोणाला वाटेल की मी हे कसं करू, ह्याच्याविषयी काय सांगू, मला सांगता येणार नाहीये, तर तुमच्यासाठी आणखीन एक सुविधा आम्ही केलेली आहे. तर हे एक लॅमिनेशन पत्रक आहे. तर याच्यामध्ये या मासिक पत्रिकेचे सभासदत्व का झालं पाहिजे, म्हणजे तुम्हाला या पत्रिकेविषयी जे सांगायचे ते सगळे मुद्दे याच्यामध्ये नमूद केलेले आहे. जवळपास 23 मुद्दे आहेत त्यामध्ये. तर हे मुद्दे त्यांना वाचून दाखवू शकता किंवा त्यांना वाचण्यासाठी देऊ शकता, किंवा याची सॉफ्ट कॉपी पण तुम्हाला नंतर पाठवली जाईल, ते पण तुम्ही पाठवू शकता. तर या प्रकारे नोंदणी घेऊ शकता. हे सांगून म्हणजे तुम्हाला जास्त काही कष्ट नाही, तुम्हाला फक्त हे नेऊन तिथपर्यंत जाऊन लोकांना फक्त दाखवायचं आहे, थोडस त्यांना हे करायचं आहे, आणि एकदा सभासद झाला की मग दर महिन्याला त्यांना आपण पुस्तक देऊ शकतो. तर या प्रकारे आपल्याला हे कार्य करायचं आहे. तर सर्वांना विनंती आहे की प्रत्येकानं यथाशक्ती आपण हे सभासद बनवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे भगवंतांचं ज्ञान, संदेश जो आहे, जो आपल्या आचार्यांचा संदेश, भगवंतांची महिमा, आपल्या भक्तांची महिमा या ग्रंथामधून येते, तर ती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. तर जाताना पाठीमाग आपल्याला ही पुस्तकं दिली जातील, तर त्या ठिकाणाहून हे पुस्तक, हे पत्रक आणि सॅम्पल मासिक ज्यांना जर हवं असेल तर तेही आपण घेऊन जावं आणि जेवढा प्रयत्न आपलं करा. प्रभुपादांना प्रार्थना करा, प्रार्थना करून आपण या कार्यासाठी सुरुवात करा की प्रभुपाद, तुमच्या इच्छा पूर्तीसाठी, प्रसन्नतेसाठी मी हे कार्य हाती घेत आहे आणि तुम्ही मला यासाठी आशीर्वाद द्या, शक्ती द्या, आणि ते आशीर्वाद शक्ती घेऊन आपण हे कार्य सुरुवात करा. निश्चितच भगवंत आपल्याला सहाय्य करतील. तर कुणीही असं विचार करू नका माझ्याकडून हे होणार नाहीये, तर निश्चित होईल. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नाने परमेश्वर पण भेटतो, तर सभासद का नाही होणार. तर त्यामुळे काही असा विशेष कुणीही असा विचार करू नका आणि प्रत्येकाने घेऊन जावा. या ठिकाणी जे कोणी भले नवीन असतील तेही, आपण जर रेग्युलर येणार असाल सत्संगला इथं, तर आपण ही सभासद बनवू शकता आणि इथून परत नंतर मासिक प्राप्त करू शकता. आणि
स्वतःचं सभासद पहिलं प्रत्येकानं नोंद करा, कारण हे पहिलं खूप महत्वाचं आहे. कारण आपणच सभासद नाही आणि इतरांना काय सांगू, है ना. स्वतः कोरडे पाषाण इतरांना सांगे ब्रह्मज्ञान असं नको व्हायला. तर आपणही पहिलं या मासिकाचं सभासद नोंदणी करा स्वतःसाठी. आणि हे मासिक आता एप्रिल पासून सुरुवात होईल. पुढल्या एप्रिल महिन्यापासून आपण त्यांना हे मासिक प्रारंभ करणार आहोत. जे सभासद होतील त्यांना एक मोठं लॅमिनेशन फोटो रिटर्न गिफ्ट आपण देणार आहे. 50 रुपयाचं जवळपास आम्ही ते लॅमिनेशन हे करतो. तर ते नंतर आपण जेवढे सभासद होतील ते तुमच्या सभासदांना आपण पुढल्या एप्रिलमध्ये ते पुस्तक तुम्हाला गिफ्ट भेटतील. ते गिफ्टही त्यांना द्यायचे आहे आणि एप्रिलपासून सुरुवात होईल. तर अशा प्रकारे आपण त्याची नोंदणी आतापासून आपण का करतो, कारण आता आपल्याला वेळ कमी आहे आणि एप्रिलच्या मासिकासाठी 10 मार्चला ऑर्डर द्यावी लागते प्रिंटिंगसाठी. तर त्यामुळे 10 मार्च पर्यंत आपल्याकडे वेळ आहे. जास्तीत जास्त सभासद 10 मार्च पर्यंत आपण प्रयत्न करा. तर काही अवघड नाहीये. एक दिवशी आपण 1 तास जरी काढून गेलो तरी असेच 5-10 सभासद होऊ शकतात. आपली जशी ओळख आहे, जितकी ओळख आहे तेवढा ओळखीचा फायदा घ्या आपण आणि आपण प्रयत्न करा. मी फक्त एक लास्ट एकच सांगतो आपल्यासाठी, आम्ही केवळ आपल्याकडून जेवढे 5-10 तुम्हाला जे होतील तेवढीच अपेक्षा करतो. अशी काही मोठी अपेक्षा नाही करत. मी जेव्हा गुजरातमध्ये या मासिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये वितरण करतात ते गुजरातमध्ये वल्लभनगर या ठिकाणी मी त्यांच्या त्या कार्यक्रमासाठी गेलेलो होतो. तर तिथल्या मला 2 भक्तांचा अतिशय प्रेरणादायी स्कोर मला भेटले. तिथल्या प्रत्येकाचा स्कोर असा आहे 100च्या वरच त्यांची सभासद आहेत. असं 5, 10, 1, 2 असे कोणाचे नाही. शक्यतो 100, 200, 500च्या वरच सगळे आहेत. एका तिथल्या एक माताजी, त्यांचं वय जवळपास 55 ते 60 वर्षाच्या ह्याच्यामध्ये वय होतं त्यांचं. आणि त्या एकट्या माताजींनी एका वर्षामध्ये तुम्ही कल्पना नाही करू शकणार की किती सभासद बनवले असावेत. तर मी सांगतो तुम्हाला. तर एका माताजीने एका वर्षामध्ये 3000 सभासद बनवलेले होते या मासिकाचे. एका वर्षामध्ये 3000 सभासद. अप्रतिम, म्हणजे त्यांचं फार प्रेरणादायी असं होतं. आम्ही भेटलो त्यांना त्यावेळेस. आणि एक भक्त ज्यांना वेळ मिळत नव्हता त्यांचं एक उदाहरण प्रेरणादायी. अशी भरपूर उदाहरण आहे तिथले, पण 2च सांगितले तुम्हाला. हा एक. दुसरा एक भक्त, त्यांना वेळ कमी मिळत होता, तर त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट्स भरपूर होते. ते निरमा कंपनीमध्ये काम करायचे. तर त्यांनी काय केलं, केवळ फोन करून लोकांना या मासिकाविषयी सांगून सभासद नोंदणी केली आणि फोनवर त्यांनी 1000 सभासद नोंदवलेले होते फोनवरती. तर असं आपणही आपल्या परिचित किंवा फोन संबंधी आहेत त्यांना फोन करून किंवा अशा प्रकारे फोनचा मीडियाचा उपयोग करून, त्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम जे काय आहे त्याचा उपयोग करून आपण या मासिक पत्रिकाच्या प्रचारासाठी तर आपण कार्य करू शकतो. तर सर्वांना विनंती आहे की प्रत्येकानं जाताना हे घेऊन जावा. या सेवेला सुरुवात आपण करा. प्रभुपादांचे आशीर्वाद आहेत. आमच्याही आपणा सर्वांना या कार्यासाठी शुभेच्छा. आणि या ठिकाणी मी बराच वेळ घेतला, तर मी या ठिकाणी थांबतो. तर आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी विशेषतः वरद प्रभूंचे विशेष आभारी आहे. प्रभूजींनी फार सुंदररित्या आम्हाला सहकार्य केले यासाठी. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.